नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण हा इन्व्हर्टर यूज केलेला आहे. हा आहे 3 किलोवॅटचा इन्व्हर्टर. यामध्ये आपल्याकडे 1 किलोवॅटपासून 10 किलोवॅटपर्यंत इन्व्हर्टर अवेलेबल आहेत. जे आपण जर शेतातला सोलर पंप असेल, आपल्याकडे 3 HP, 5 HP, 7.5 HP या टाईपमध्ये सोलर पंप जर असतील तर आपण हे पूर्ण इन्स्टॉलेशन जे करून देतो. त्यामध्ये आता सरांची सध्या आपण जे बिल्डिंगवर उभं आहे ते आहे 2 मजली बिल्डिंग. यामध्ये आपण सरांचा 5 HPचा सोलर पंप आहे, त्यांनी सरांनी वर इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे. हे दहिवंडी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेलं आहे बडे सरांच्या तिथे. आणि सरांचा सोलरचा जो सोलरची जी मोटर आहे ती प्लस हा इन्व्हर्टर यावरती आपण अल्टरनेटमध्ये घराचा लोड आणि मोटर चालवू शकतो. आता तुम्हाला दिसत असेल, हे दिसतंय का चेंजवर याच्यामध्ये दिसतंय? तर हे बघा, आपण सध्या वरच्या बाजूला ठेवलेलं आहे. वरच्या बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे काय, की ह्या इन्व्हर्टरमध्ये सध्या सप्लाय काहीच नाही आहे. आणि वरच्या बाजूला आपण मोटर आहे, त्यामुळे आपण ते कंट्रोलर दाखव, कंट्रोलरची स्क्रीन दाखव, जवळ घ्या, स्क्रीन दिसली पाहिजे. तर बघा, स्क्रीनमध्ये सप्लाय आहे, आपण मोटर चालू करू शकतो. यानंतर मित्रांनो, हा चेंजवर आपण काय करतोय, मिडलला घेतोय. मिडलला घेतला म्हणजे जो कंट्रोलर आहे, कंट्रोलरचा पण सप्लाय बंद होणार आणि या इन्व्हर्टरला पण सप्लाय जाणार नाही. तर कंट्रोलरचा सप्लाय बंद झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, ह्या इन्व्हर्टरला सप्लाय द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार की हा जो चेंजवर आहे तो खालच्या बाजूला करणार आहोत. खालच्या बाजूला केला म्हणजे आपल्याकडे ह्या इन्व्हर्टरला सप्लाय जाईल आणि आपण घरातला लोड आपण पूर्णपणे चालवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला जसं मी चेंजवरमध्ये घेतलाय, आता दाखवा तिकडे, स्क्रीन जवळ दाखवा. तर बघा मित्रांनो, स्क्रीनमध्ये सप्लाय गेलेला आहे, जो की आपण चेंजवरमध्ये घेतला. त्यामुळे आता यानंतर हेच चेंजवर आपण खाली करतोय. तर बघा, आपण खालच्या बाजूला करतोय. तर ह्या इन्व्हर्टरमध्ये सप्लाय आलेला आहे. इथे सध्या ऑफ दिसतंय, जवळ आहे थोडंसं. तर इथे बघा, ऑनचं बटन आहे, ऑन ऑफचं बटन आहे, ते आपण सेकंद दाबून झाल्यानंतर 422 पुढं मागवा बरोबर. तर व्होल्टेज चालू झालेलं आहे. मित्रांनो, या चेंजवरमध्ये आपण सप्लाय घेतलाय. इथं दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे जे पॅनलचे कनेक्शन आहे, प्लस मायनसचे पॅनलचे कनेक्शन आलेले आहेत. इथं दाखवा बरं, असं प्लस आणि मायनस हे कनेक्शन आलेलं आहे. हे आपण चेंजवरमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो, वरच्या बाजूने. आणि खालच्या बाजूने एक सप्लाय गेलेला आहे आपला, हा जो की इन्व्हर्टरला, आणि हा एक सप्लाय जो गेलेला आहे या वायरने, तो की कंट्रोलरला गेलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. आता हे इन्स्टॉलेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पॅनलचे कनेक्शन घ्यायचे, चेंजओव्हरमध्ये टाकायचे आणि खालच्या बाजूने आउटपुटला चेंजओव्हर 2 सप्लाय असतील, तिथून एक द्यायचं आपल्या इन्व्हर्टरला आणि एक द्यायचं आपल्या कंट्रोलरला. त्यासोबतच आता बघा, आपण हे जे वायर दिसत आहे तुम्हाला, हे आपण व्यवस्थित टायप मारून घेतलेलं आहे. हे वायर आपण खाली घेऊन गेलेलो आहोत AC सप्लायपर्यंत. आता AC सप्लाय कसा दिला आपण घराला, ज्यामध्ये महावितरणचा सप्लाय आणि दिवसा आपण सोलरचा सप्लाय कसा वापरू शकतो आणि त्यासोबत काय काय लोड आपण वापरू शकतो हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, तुम्हाला तिथे समजून जाईल की आपण काय काय गोष्टी आपण चालवू शकतो. स्टॉप करा. तर मित्रांनो, हे आपल्याला इथं दिसत असेल, आपण पूर्ण ज्या 3 फ्यूज आहेत, सरांनी 2 फेजचं कनेक्शन घेतलेलं आहे, त्याला अल्टरनेटमध्ये जे चालवतात. तर हे फ्यूज काढलेले आहेत, आपण फ्यूज काढलेले आहेत आणि हे आपण चेंजओव्हर सिस्टीम इथं लावलेले आहे. एक आहे MCBला कनेक्शन घेतलेलं आहे मित्रांनो, मीटरमधून MCBला कनेक्शन घेतलेलं आहे, जे काही MCBमध्ये जाणार आणि MCBमधून जे कनेक्शन आहे ते जाणार आहे चेंजओव्हरमध्ये. तर बघा, अशा प्रकारे आपण एक MCB आणि एक चेंजओव्हर वापरलेला आहे. आता यासोबतच घरामध्ये आपण काय काय लोड चालवतोय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, आपण आता हा ग्राउंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअरचं आपण काय करतोय, लाईट चालू ठेवलेली आहे. त्यासोबतच आपला हा फॅन सुद्धा आहे मित्रांनो. हा आहे हॉलमधला फॅन आणि TV चालू आहे सध्या. तर मित्रांनो बघा, किचनमधली लाईट प्लस सध्या मिक्सर हा चालू आहे मित्रांनो. बघा, मिक्सर व्यवस्थित चालतोय आणि यासोबतच ROचा फिल्टर प्लांट आहे, तो सुद्धा मित्रांनो चालू आहे. तर मित्रांनो, हे आहे बघा बेडरूमचा हा बल्ब आणि यासोबतच हे एक दुसरं बेडरूम आहे, यामध्ये हा बल्ब आणि फॅन हे सुद्धा मित्रांनो चालू आहे. आता हा झाला पहिला मजला, जेणेकरून पहिल्या मजल्यावर हा एवढा लोड आहे मित्रांनो सरांचा. आणि हा कूलर चालू करा. तर मित्रांनो बघा, एकदंत कंपनीचं हे कूलर आहे. तर हे कूलरचा स्पीड सुद्धा कळेल तुम्हाला, बाजूला सर. हां, ओके. तर बघा, हे कूलर मित्रांनो चालू आहे व्यवस्थित. सध्या ॲट अ टाईम हा पूर्ण लोड चालवतोय आपण मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे दुसरा मजला. दुसऱ्या मजल्यावरती आपण बघा, हे लाईट्स चालू केलेले आहेत आणि इथे पंखा सुद्धा आहे मित्रांनो, जो की पंखा सुद्धा चालतोय. म्हणजे ॲट अ टाईम आपण खाली 3 पंखे चालू आहेत. हा वरचा 4था झाला आणि त्यासोबतच आणखी एक पंखा आहे, जो की आपण चालू करून दाखवतोय तुम्हाला. हा आहे सेकंड फ्लोअर मित्रांनो, सेकंड फ्लोअरची दुसरी रूम, ज्यामध्ये लाईट्स चालू आहेत. हे बघा, लाईट्स व्यवस्थित चालत आहे
आणि या मागच्या रूममध्ये हा फॅन चालू आहे आणि त्यासोबतच आपलं जे वर्किंग आहे, आपण खेळ ठोकण्यासाठी ड्रिल मशीन लावलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यावरती चालवू शकतो. म्हणजेच मित्रांनो बघा, कमीत कमी 5 ते 6 फॅन आपण ॲट अ टाईम चालू ठेवलेले आहेत आणि घरातले फॅन्स, टी व्ही, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन या सर्व गोष्टी आपण याच्यावरती चालवू शकतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर या अशा टाईपमध्ये सिस्टीम पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही संपर्क करू शकता सोनाई एंटरप्राइजेसला. धन्यवाद सर्वांना. तर मित्रांनो, हे बघा 5 HP सोलर आहे. 300 फुटावरती आपण बोरवेलची मोटर टाकलेली आहे. तर आणि पाईपची साईज छोटी ठेवल्यामुळे सध्याचा प्रेशर पाहू शकता तुम्ही. सध्या खूप सारं ऊन आहे आणि खालीपासून हा पाईप वापरला असल्यामुळे पाण्याचा प्रेशर बघा. जेणेकरून आपण अल्टरनेटमध्ये मोटरसुद्धा चालवू शकतो आणि आपल्या घराचा लोडसुद्धा आपण चालवू शकतो. तर तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतोय. जर महाराष्ट्र कुठेही असाल तर तुम्ही